शुक्रवारची जीवतीची कहाणी। आटपाटनगर होतं, तिथं एक राजा होता। त्या राजाला मुलगा नव्हता। तेव्हा राणीने काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं। अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देई। सुईणीनं गोष्ट कबूल केली। ती त्या तपासावर राहिली। गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली। तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली। तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करून देईन। तिनं होय म्हणून सांगितलं। नंतर ती सुईण राणीकडे आली। बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे। तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे। लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत। तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं। आपल्याच दिवस गेल्याची अफवा उठवावी। मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन। असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब घेतलं। पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या। भुयार तयार केलं। 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली। इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं। सुईणीला बोलावून आणलं। त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं। धावत राणीकडे आली। पोट दुखण्याचं ढोंग करा असं सांगितलं। नंतर ब्राह्मणाच्या घरी आली। बाई तुझी आहे पहिली खेप, डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले। ती बाळंतीण झाली। मुलगा झाला। सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि ब्राह्मणबाई पुढे ठेवला। मग बाईचे डोळे सोडले। तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली। तिनं नशिबाला बोट लावलं। मनामध्ये दुःखी झाली। सुईण निघून राजवाड्यात गेली। राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली। मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं। इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला, श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जीवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे, ते या मुलाच्या डोक्यावर पडावे। हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य केलं। कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं। तांदूळाचं धुणं उलांडणं बंद केलं। याप्रमाणे ती नेहमी वागू लागली। इकडे राजपुत्र मोठा झाला। एके दिवशी बाहेर फिरायला निघाला। त्या दिवशी ही नाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती। तेव्हा याची नजर तिच्यावर गेली। हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला। रात्री तिच्या घरी आला। दारात गायवासरू बांधले होते। चालता राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला। वासराला वाचा फुटली। ते आपल्या आईला म्हणालं, कोण या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय? हे ऐकून राजा मागं फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी मागितली। काशीस जाऊ लागला। जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला। त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात असत। राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला। 5वीचा दिवस होता। राजा दारात निजला होता। 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गमेलं वाटेत पसरलं आहे? जीवती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला ओलांडू देणार नाही। मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते। त्यांनी हा संवाद ऐकला। इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 6वी जीवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेले। उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले। तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली। राजानं ती मान्य केली। त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला। दुसरे दिवशी राजा निघून गेला।
इकडे याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, सारा गावातल्या बायका पुरुषास जेवायला बोलाव, म्हणजे याचे कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला, मोठ्या थाटानं मामदं केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईल. राजानं कबूल केलं. जिथं तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं कुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा त्याची आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्याबरोबर आपण राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची शुक्रवारची जिवतीची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.